वेबचे बंद करा. कॅमेरा पुढे बोलायचं सवय आपल्याला बंद करा. ओके. हे आजचा व्हिडिओ बनायचा उद्देश काय माहिती का? तुमची सीसी जी होईल आणि सीसी मध्ये आम्ही जे क्वेश्चन बँक देणार आहे, जे क्वेश्चन येणार आहेत ते क्वेश्चन बँक यायच्या आधी मी तुम्हाला शिकवून देईल. चालते? विषय काय होईल? आपले 2 युनिट संपलेले. ओके. हे येणारे क्वेश्चन मी फळावर शिकवेल. ओके. ॲज अ रिव्हिजन म्हणून. समजलं? एखादं पूर्ण लेट आलं त्याचं इथं कव्हर होईल. म्हणजे 2 फायदे आहेत. सीसी क्वेश्चन यायच्या आधी तुम्हाला मी 2 ते सगळे क्वेश्चन शिकवील. ओके. एकदा इथे रिव्हिजन होईल आणि तेच व्हिडिओच्या माध्यमातून सेव्ह राहील. तेच मी अपलोड करील. नाही समजलं तुम्ही पुन्हा बघू शकता. ओके. एवढं करून मार्क पडले पाहिजे. ओके. चिठ्ठ्या लिहून आणायच्या नाही. एखादं सापडलं तर वाजवतो. ओके. तर पहिला प्रश्न, हे प्रश्न ऑलरेडी आपण घेतलेला आहे. ओके. सीसी मध्ये प्रश्न येईल. कशासाठी चालू आहे आपलं? सीसी साठी येणारे प्रश्न आपण आज घेणार आहे. ओके. लिहायचं नाही, फक्त लक्ष द्या. ओके. तर लक्षात घ्या. मग हा प्रश्न आपण ऑलरेडी शिकवलेला आहे. ओके. याची एक शॉर्टकट सांगितली होती मी. हे कोणत्या टॉपिकचा प्रश्न आहे? b - a टर्म कोणत्या फॉर्म्युल्यात येते? रोल्स मध्ये येते, लॅग्रांजेस मध्ये येते का कॉची मध्ये येते? पहिल्यांदा काहीच विचार नाही करायचा. डायरेक्ट काय लिहायचं? लॅग्रांजेसचे स्टेटमेंट लिहायचे. प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा हे नंतरचा विषय. लॅग्रांजेसचे स्टेटमेंट जर लिहिले तरी किती मार्क पडले? 2 मार्क. पहिलं काय राहणार? पहिलं स्टेटमेंट काय राहणार? f of x is continuous on close a, b. दूसरा स्टेटमेंट काय? f of x is differentiable on open interval a, b. आणि याची शॉर्टकट सांगितली मी तुम्हाला. क्लोज मध्ये का कोणते इंटरवल घ्यायचं, डिफरन्शिएबल साठी कोणते इंटरवल घ्यायचं, समजलं परत? नंतर तिसरा फॉर्म्युला काय? that f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus. एवढं जर लिहिलं तुम्ही 2 मार्क पडले. गणितातून सॉल्व्ह नाही केलं. समजलं का? किती मार्क पडले? 2 मार्क. मग हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. यूज करण्यासाठी कोण माहित पाहिजे आपल्याला? f of x माहित पाहिजे का नाही? कोण माहित पाहिजे? मग याच्यात f of x काय दिलेलं आहे? f of x बरोबर काय तुमचा? tan इन्व्हर्स x. या स्टेपचा अर्धा मार्क ऍड करायचा. चालतंय? नंतर हे सगळे किमती कुठे काढायचे आपल्याला? या किमती काढायचे. f of b, f of a आणि f dash of c. मग आपल्याला f dash of x काढावं लागेल का नाही? मग f dash of x म्हणजे tan इन्व्हर्स x चं डेरिव्हेटिव्ह. मग आपल्याला इथे पार्ट पाहिजे नाही, त्याची पण शॉर्टकट सांगितले मी. काय शॉर्टकट सांगितले? त्या वरच्याला पकडायचं 1, वरचा काय पकडायचं 1 आणि b चे काढायचा x 1 plus x. कळलं? मग f dash of c काय आहे सांगा बरं? 1/1 plus c². सगळ्या किमती टाकसा इक्वेशन 1 मध्ये. मग जरा सांगा इक्वेशन मध्ये f dash of c काय येणार? 1/1 plus f of b म्हणजे काय? f of b म्हणजे काय? tan inverse b minus tan inverse a upon b minus. इथपर्यंत कळालं? नंतर प्रश्नात आपल्याला आणायचं काय? लेस दॅन. काय आणायचं? मग मला सांगा क्लोज इंटरवल मधून लेस दॅन येते का ओपन इंटरवल लेस दॅन येते? याची पण एक शॉर्टकट सांगितली होती मी. हे फॉर्म्युला आला कुठून? इथून आला डॅश पासून. डॅश म्हणजे कोण? डिफरन्शिएबल साठी कोणता इंटरवल वापरला आपण? ओपन का क्लोज? याचा अर्थ काय? c बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ऑफ a, b. समजलं इथपर्यंत? अरे आपण आतापर्यंत जे c ची व्हॅल्यू काढल्या, ते c ची व्हॅल्यू काय करायचं आपण? बिलॉंग्स टू a, b करायचं पण ओपन मध्येच करायचो ना. मग याचा अर्थ काय? a आणि b च्या मधात कोण आहे? c. कळलं इथपर्यंत? कळलं का? मग काय करूया? आपल्या पहिल्यांदा काय पाहिजे? c². स्क्वेअर वन बोथ साइड, जेवढे साइड असतील तेवढे साइड. कळलं इथपर्यंत? आणि ते रूल सांगितलं होतं मी. काय सांगितलं होतं? सबट्रॅक्शन डिव्हिजन चेंज. सांगितलं होतं SDC. जर सबट्रॅक्शन आलं, डिव्हिजन आलं तर साइन चेंज होते, म्हणजे दोन उलटे होते, अदरवाइज होणार नाही. आलं का पुढे सबट्रॅक्शन? साइन जशीच्या तशी. नंतर काय पाहिजे? प्लस. याच्या आधी काय नाम प्लस आहेच ना. नंतर काय ऍड करतात? 1 plus a², 1 plus c² आणि 1 plus b². आपलं म्हणणं काय? सबट्रॅक्शन डिव्हिजन आलं तर साइन चेंज होते. आलं का सबट्रॅक्शन डिव्हिजन? साइन जशीच्या. आता काय पाहिजे? 1/1 plus म्हणजे उलट करा. म्हणजे काय ना 1/1 plus a², 1/1 plus c², 1/1 plus b². आलं का आता डिव्हिजन?
काय साइन शॉर्टकट कळाली का? झालं ना? याची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे काय टाकून द्या. मग काय ना सांगा 1/1 प्लस a स्क्वेअर ग्रेटर दॅन याची व्हॅल्यू काय आहे? tan इनवर्स b मायनस tan इनवर्स a अपॉन ग्रेटर दॅन काय 1/1 प्लस b स्क्वेअर 1/1 प्लस b स्क्वेअर इथपर्यंत कळालं. बरं इच्छा पुढचं कोणाला काही कळालं नाही मग काय करायचं? डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं आणि हेच करून बनायचं. चालतंय? ओके. आता पहा या tan इनवर्सच्या खाली काय काहीच नाही रे. इथं काय आलं? इथं काय आलं? मग b मायनस ने काय करायचं? मल्टिप्लाय. तर काय ना b मायनस a अपॉन 1 प्लस a स्क्वेअर tan इनवर्स b मायनस tan इनवर्स a आणि काय ना b मायनस a अपॉन 1 प्लस b स्क्वेअर. कळालं पर्यंत? साइन कुठे चेंज होत असते? सबट्रॅक्शन डिव्हिजन चेंज. इथे सबट्रॅक्शन नाही केलं आपण काय केलं? मल्टिप्लिकेशन केलं. साइन चेंज होईल का? होईल का? कळलं पर्यंत? तुम्हाला काय सांगितलं नाही याच्यानंतर किती जर स्टेप असल्या कळाल्या नाही तर डायरेक्ट हे द्यायचं आणि हेच करून म्हणायचं. कळलं? मी काय करतो डायरेक्ट b मायनस a अपॉन 1 प्लस b स्क्वेअर लेस दॅन tan इनवर्स b मायनस tan इनवर्स a लेस दॅन b मायनस a अपॉन 1 प्लस a स्क्वेअर आणि हेच कळलं. असं समजू नका तुम्ही. हा प्रश्न सीसी मध्ये येणार आहे याचा अर्थ एनसी मध्ये येणार नाही. मी ऑलरेडी 4 ते 5 गणित घेतलेले हिच्यापैकीच गणित येते दरवर्षी येते. कळालं? कळालं का? कळालं? आता याच्यावर दुसरं गणित घेतलं होतं आपण लक्ष असेल तर याच्यावर दुसरं गणित ते म्हणत नाही पुसायचं हे कट करता आलं पाहिजे म्हणजे खूप टाइमपास व्हिडिओ वाढते. ओके असंच गणित बघा युजिंग Lagrange's mean value theorem. Prove that b minus a upon 1 plus under root 1 minus a square less than sin inverse b minus sin inverse a less than b minus a upon under root 1 minus b square. ओके सर एक टॉपिक चालू आहे आपला. एक टॉपिक जेवढे दोन प्रश्न क्वेश्चन बँक मध्ये येतात तेवढे मी घेतो म्हणजे कसं असते लक्षात बसाय सोपं जाते. एक टॉपिकचा घेतला लॅग्रेंजचा दुसरा घेतला पूर्ण शरीरचा ते निघ लागत नाही. कळालं पर्यंत? ओके आता या प्रश्नात काय केलेलं सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. दिमाग लढवायची गरज आहे का? कळलं का? कोणता फॉर्म्युला होता? आणि समजा हा प्रश्न द्यायला नसता फक्त म्हणलं असतं शोध्या काय म्हणलं असतं का तरी कळालं नसतं का? त्याच्यात काय आलं b मायनस आणि b मायनस ते कोणा प्रमाणे देते लॅग्रेंज मध्ये त्याच्यामध्ये ते पहिला विचार नाही करता गणित सॉल्व्ह करता येईल. पहिला तर दोन स्टेटमेंट लिहायचे. पहिला स्टेटमेंट सांगा काय ना f of x is continuous on open sorry close a comma b अर्धा मार्क. कळालं? दुसरा स्टेटमेंट काय आहे f of x is differentiable on a comma b याचा अर्धा मार्क किती मार्क झाले? 1 मार्क. तिसरं काय करणार तुला सांगा फॉर्म्युला काय f dash of c बरोबर f of b minus f of a upon b minus एवढं जर लिहिलं किती मार्क झाले तुमचे? कळालं? गणित सॉल्व करता नाही हो जवळ सांगतो काय द्या फॉर्म्युला तर लिहून ठेवा. दोन दोन फॉर्म्युले लिहिले 6 क्वेश्चन किती मार्क पाहिले? 12. किती मार्क पाहिले? 12. 10 तर भेटतील. कळलं पर्यंत? ओके मग या फॉर्म्युला किमती टाकण्यासाठी f dash of c काढण्यासाठी f of x माहित पाहिजे f of b काढण्यासाठी f of x माहित पाहिजे f of a काढण्यासाठी f of a काढण्यासाठी f of x माहित पाहिजे. ओके मग या दिलेल्या लिहू f of x ची व्हॅल्यू काय दिसाल? sin इनवर्स ऑफ x याचा अर्धा मार्क ऍड करून टाकायचा. ओके मग नंतर काय पाहिजे आपल्याला f dash of x एक तर डेरिव्हेटिव्ह पार्ट करा sin इनवर्सचा आणि ते दिलेलं आहे तर लिहू त्या वरचा काय करायचं आपण अंडर रूट 1 मायनस आणि a चा काय टाकायचा x कॉल पर्यंत त्याचा अर्धा मार्क ऍड करून टाका. ते झाले 3 ते झाले 3 मग f dash of c पाहिजे आपल्याला. f dash of c काय ना 1 upon under root 1 minus c square हे सगळ्या किमती इक्वेशन 1 मध्ये टाका. पुढे टाका 1 मध्ये काय नंतर सांगा
1 upon under root 1 minus साइन f ऑफ b ची व्हॅल्यू काय ना ओमला ना आणि याची अपॉन तर इथपर्यंत झाले 3 मार्क इथपर्यंत किती मार्क झाले 3 आवड आहे का आवड आहे का इथं आल्यानंतर कंपल्सरी ही स्टेप लिहायची कोणती c बिलॉंग्स टू a कॉमा आता नेहमी सांगत बसत नाही असं का हे झाल्यानंतर कंपल्सरी स्टेप लिहायची याचा अर्थ काय a आणि b च्या मधात कोण आहे c मग ही व्हॅल्यू पाहिजे पहिल्यांदा काय पाहिजे c स्क्वेअर मग स्क्वेअरिंग करा a स्क्वेअर c स्क्वेअर b स्क्वेअर s b c याचा फुल फॉर्म काय हे जे तोंड आहेत ना लेस दॅन ग्रेटर दॅन सबट्रॅक्शन डिव्हिजन आलं तरच चेंज होते अदरवाइज होणार स्क्वेअर केला म्हणजे सबट्रॅक्शन डिव्हिजन केलं का मग चेंज होईल का नंतर या c स्क्वेअर च्या आधी काय पाहिजे इथं मायनस आहे का मग काय करायचं मायनस ना मल्टिप्लाय मायनस a स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस याचा लॉंग फॉर्म काय आलं का सबट्रॅक्शन आता साइन चेंज होईल का कळलं का नंतर काय पाहिजे 1 ए पहिला लक्ष दे इकडं लाज वाटते का तुझ्या जराशी काय तो लाज नाही करणार जराशी मग गरज आहे का ते रिव्हिजन घ्यायची गरज आहे का असं नाही की का फॉलोअर वाढण्यासाठी मी करायचं तसं असतं मोबाईल बसून बोंबलं फिरलो सगळीकडे 6 व्हिडिओ फक्त त्याच्यावर किती व्हिडिओ येतात 6 मी रोजचा जर एक व्हिडिओ टाकला ना मग ओळख एवढी सध्या इथंच नाही महाराष्ट्रातले अर्धे जिल्हे तर धरले मी अर्धे जिल्ह्यात ओळख आहे जिथं नाही तुम्ही हिंडलेलो मग गरज नाही त्याची माझ्या इथं 2K एक चॅनल असं जेव्हा 2K सबस्क्रायबर होते 4 वर्षापूर्वी चॅनल उडून टाकले नाही लक्ष दे इकडं आलेपर्यंत नंतर या मायनस स्क्वेअर आधी काय पाहिजे मी म्हणाले काहीच नाही केलं इथं दिलेलं आहे का नाही याच्यानुसारच करायचं 1 ऍड करा 1 मायनस a स्क्वेअर 1 मायनस c स्क्वेअर 1 मायनस b स्क्वेअर काय म्हणू लागला लेटर बिटर लिहायला का काय दिवाळीची तयारी हा दिवाळी तयारी करायला का काय आलेपर्यंत आपण ऍड केला काय ऍड केला 1 s b c काय कधी चेंज होईल सबट्रॅक्शन डिव्हिजन चेंज 1 म्हणजे सबट्रॅक्शन केला का आपण नाही काही कशी घ्या नंतर याच्या आधी काय पाहिजे स्क्वेअर रूट मग स्क्वेअर रूट टाका 1 मायनस a स्क्वेअर 1 मायनस c स्क्वेअर आणि 1 मायनस चेंज होईल का आता काय पाहिजे रे 1 आपण पाहिजे ना मग उलटा करा 1 upon under root 1 minus a square 1 upon under root 1 minus c square 1 upon under root 1 minus आता चेंज होईल का हो ना डिव्हिजन आलं ना कळालं इथपर्यंत कळालं का कळालं परत मग लक्षात घ्या पप्पा एक्झॅक्ट ही व्हॅल्यू भेटली का नाही आपल्याला मग ही व्हॅल्यू तुम्ही टाकू शकत नाही का चालतंय मग काय येणार 1 upon under root 1 minus a square less than sin inverse of b minus sin inverse of a upon less than 1 upon under root 1 minus इथं आल्याच्या नंतर जर काही कळालं नाही डायरेक्ट हे लिहायचं हेच प्रूव्ह करायचं कळालं का मग मी पण तेच लिहितो b minus a upon under root 1 minus a square less than sin inverse b minus sin inverse a less than b minus a upon under root 1 minus c square hence कळालं तर शोधायचे गणिताचे मार्क घेतच नाही पण तुमचं नशीब चांगलं समजा शोधायचे कमीत कमी 5-6 गणित येते प्रत्येक मिनिटमध्ये धरून करायचं 5 मिनिटचे 5 5 चोक 20 मार्क 20 पैकी 10 तर पडतील 10 तर पडतील 10 मार्क 20 आणि 8 मार्क आता फॉर्म्युला लिहिलेले मार्क पडायला ते ऐकायला चांगलं वाटते पण करा आवड वाटते करायला आवड असते ओके ह्या गोष्टी मी सांगतो ना माझ्या गोष्टी सांगितल्या पोरं एवढे इन्स्पायर होते आता म्हणजे घरी जाऊन आता अभ्यास करायचा म्हणजे यावर काही 4 दिवसाच्या बाहेर पडलं का बाहेरचं हवा लागली का सगळं विसरून जातो समजलं ना ओके चला हे व्हिडिओ काढण्याचं मागचं कारण असं मी जेवढ्या क्वेश्चन घेणार ना ते तुझे टाइम घे सीसीच्या दृष्टिकोनातून आणि एनएसएमच्या दृष्टिकोनातून कळलं हे व्हिडिओ शेव राहिला लाईफ टाईमसाठी मी नसील पण व्हिडिओ असेल
तुम्ही नसाल पण व्हिडिओ असेल. ओके, कळालं पर्यंत? कळालं का? ओके, चला आता सेम प्रश्न लक्षात घ्या. हा, व्हेरीफाय लॅग्रेंजचे मीन व्हॅल्यू थेरम f of x बरोबर log x in 1, e in 1, e. आता शेवटचा प्रश्न आहे का? शेवटचा आहे का? आता लेस दॅन किती येणार समजून घ्यायचं, कुठे लेस दॅन आणि काय आणायचं ते. आणि कुणीकडे आता हे प्रश्न लेकर लेस दॅन लिहिते. ओके, समजली पर्यंत? चला लक्ष द्या. जेवढे प्रश्न येणार आहे तुझ्या सीसी मध्ये येणार. क्वेश्चन पेन दिली का तुम्हाला मास्टर प्लॅन दिली का? बरेच क्वेश्चन येणार. क्वेश्चन पेपर काढणार नाही दुसरं कोण आहे. ओके, कळालं पर्यंत? मग इथं काय उल्लेख केलेला आहे कळलं तुम्हाला? पहिला प्रश्न वाचायचा नाही, पहिला तर 2 स्टेटमेंट लिहून टाकायचे. कळलं ना? पहिला स्टेटमेंट काय आहे? f of x. आता f of x मध्ये काय दिलेले आहे? log x. कंटिन्यूअस इन इंटरवल दिलेलं आहे ना आता 1, e. दुसरं स्टेटमेंट काय आहे? f of x बरोबर log x डिफरन्शिएबल इन ओपन 1, e. अर्धा मार्क किती मार्क झाला? 1. तिसरा असते फॉर्म्युला देन. तिसरा असते f dash of c बरोबर f of 1 या केव्हा या सांगितलं ना? सेकंड मी घेतो. कंटिन्यू पुढे जाऊ सीसी चा 2 घेतो. हां, नंतर सी 2 घेतो. हां चालेल. थांब जरा. तू नंतर एक स्कॅम असते रे. लेक्चर सुटलं काय पाहिजे ना? कशात लक्ष लावायचं? ओके, एकच करतो. आलं तर आलं का? पण तुम्हाला मी काय सांगितलं होतं? इथे जर तुम्ही 1 घेतला पहिल्यांदा खाली पण काय आलं पाहिजे? इथं काय येणार नंतर ई खाली पण काय आलं पाहिजे? कळलं का? जर तुम्ही पहिल्यांदा ई घेतला तर इथं ई, इथं 1 तर इथं 1. फॉर्म्युला कसा पाठवतो तसं d - चा. कळलं का? समजलं? मग आपल्या इथे काय पाहिजे आता? f of 1 पाहिजे, f of b पाहिजे, f dash of c पाहिजे. f dash of c चे काय करावं लागेल? f of x चे काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह. मग f dash of x बरोबर काय येणार? log x 1/x. मग f dash of c चे काय येणार? 1/c. मग f of 1 काय येणार? हे log 1. आणि कॅल्सी असेल तर कॅल्सी काढायची. पेपर मध्ये कॅल्सी अलाउड आहे. log ची किंमत काय असते? 0. होय, काय करायला? लक्ष देऊन कर. लक्ष देऊन तुम्हाला f of e बरोबर काय असते? log e. आणि log e ची किंमत कॅल्सी काढायची काय असते? 1. ओके, समजलं पर्यंत? मग सगळ्या किमती काढल्या इक्वेशन 1 मध्ये टाका. काय आहे इक्वेशन मध्ये? याची किंमत 1/c बरोबर याची किंमत आहे 0 -1 e बरोबर. मग 1/c कोण आहे रे? झिरो -1 नसेल तर मग 0 - 1 कॅल्सी टाकायचं. 0 - 1 काय ते? -1 आपल्याला 1/c ची किंमत काढायची का? c ची काढायची. याला उलटा करा. याला काय करा? म्हणजे c/1 बरोबर 1 - c/-1. ओके, या मायनसला ते मल्टिप्लाय करा. काय ना e -1 काय असते? आणि इथं ऑलवेज व्हेरीफाय करायचं म्हणजे काय करायचं? ही जी c ची व्हॅल्यू येणारी असते का त्या दोघांच्या मधात आली पाहिजे. दोघांच्या मधात. आता मला सांगा याला मी असली जाऊ द्या, ते सांगायची गरज नाही. डायरेक्ट लिहायचं काय? c ची जर एकच व्हॅल्यू भेटत असेल c ची तर डायरेक्ट असतेच. 2 भेटल्या विचार करावं लागेल. कळलं ना? पण एक जर व्हॅल्यू भेटत असेल ती ऑलवेज याच्या मदत असते. ऑलवेज पान हीची व्हॅल्यू काय असते? 2 धरा. हीची व्हॅल्यू काय असते? 2.71 असते. ओके, हे इंटरवल असा आला की 1,2 झाला का? सहसा 2.5 ड्रॉप राहिलो. 2.5 तर 2.5 -1 काय ते? येते का दोघांच्या मधात? येते ना? तुम्हाला सांगितलं जर एक व्हॅल्यू जर भेटली विचारच करायचं नाही, डायरेक्ट लिहायचं. काय? बिलॉंग्स टू ओपन 1, e. आता ओपनच का लिहिलं, क्लोज का नाही लिहिलं आपण?
कारण सी ही व्हॅल्यू कुठून आली डॅश पासून आली आणि डॅश म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएबल इंटरव्हल कोणतं आहे ओपन इथे जर तुम्ही ओपन जागी क्लोज लिहिलं एक मार्क हे मी आधी सांगितलं कळालं का खाली काय दिसतात हेच लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाय कळालं आणि व्हेरीफाय होतच असतं एक व्हॅल्यूवर डोळे लावून द्यायचे काही विचारच करायचा नाही डायरेक्टली कॉपी पेस्ट करायचं कळालं चलो नेक्स्ट आणि एवढा उशीर काम केला दररोज आहे तुला हवे ते सध्या ओके समजलं ना तो हवे तेच खाली कधी येणार माहिती का ही शब्द मला ध्यानात ठेव 100% तू नापास होणार 100% नापास होणार आधी सांग असं नका म्हणून मास्तर कॅमेरा पुढे बोलायला म्हणजे लय उत्साह आहे असं नाही कॅमेरातून कळलं मी कोणाला बोलायचं नाव घेतलं का पण मला 9 वर्षाचा अनुभव आहे भाई हे म्हणतात ना काय मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे लहानपणीच होते शब्द ओके कळलं ना तर जर असं कसं असते माहिती का कोण कसं वागते हे सगळं समजते आम्हाला कसं असते काय काय बोलतात नाही गोष्टी असो सॉरी तर माझ्या भविष्याने काही खोटी ठरत नाही ओके चला नेक्स्ट व्हेरीफाय Rolle's theorem. Verify Rolle's theorem for f of x equal to x square in minus 1 comma 1. याची मी शॉर्टकट सांगितलेली का व्हेरीफाय करायचं म्हणजे आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची का नाही सी ची व्हॅल्यू शॉर्टकट सांगितली होती काय सी ची व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू काय ना सांगितलं तुम्ही दोघांची ऍडिशन करायचे हाफ करायचे सी ची व्हॅल्यू काय ना पडला की एक मार्क जर काही कळालं नाही शॉर्टकट लावायचे प्रत्येकांना शॉर्टकट सांगेल कळलं नव्हतं मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं रोल्सो पाचो लॅग्रांज पहिले दोन स्टेटमेंट करायची कॉमन पहिले स्टेटमेंट काय बोलला f of x बरोबर x स्क्वेअर इज कंटिन्युअस ऑन क्लोज -1, 1 आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे f of x बरोबर x स्क्वेअर इज डिफरन्शिएबल ऑन चालते पण तिसरी कंडिशन सांगितली मी तुम्हाला काय माहिती का या रोल्स मध्ये तुम्हाला इक्वलच्या हे दोन दांड्या दिसतील का दोन दांड्या हे गणितातल्या कोण्यासारखं दिसते का आता पॅरलल नका म्हणू इक्वल सारखं दिसते का मग तिसरी कंडिशन सांगितली काय f ऑफ -1 आणि f ऑफ 1 काय असले पाहिजे इक्वल असले पाहिजे मग दोघांची व्हॅल्यू काढा f ऑफ -1 म्हणजे काय -1 चा स्क्वेअर काय असते 1 आणि 1 चा स्क्वेअर काय असते 1 f ऑफ 1 -1 इक्वल f ऑफ 1 जर आलं तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच देन काय f डॅश ऑफ c बरोबर f डॅश ऑफ c बरोबर 0 f डॅश ऑफ c काढा f डॅश ऑफ x काय येणार तुमचा f x वर तर काय येणार 2x f डॅश ऑफ c काय येणार 2c ही व्हॅल्यू तर ठेवून घ्या 2c बरोबर 0 c बरोबर मी सांगितलं ते व्हॅल्यू एक भेटल्या का दोन भेटल्या डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं बिलॉंग टू -1, डायरेक्ट विचारच करायचं असतेच पहा ना -1 च्या 2 च्या मध्ये झिरोच असते ना असते का नंबर व्हॅल्यू जर पाहिलं आलं काय निघसा रोल्स थेरम अवघड आहे का ते माणसं हे जर याचे जर मार्क गेले तर तुमची लायकीच नाही दिली लायकीच आहे तुमची तुम्हाला तुम्ही इंजिनिअरिंग सोडून द्या मला डिव्हिजनवर जावं लागेल रिलॅक्स करतो लेकर असते एवढं सांगून मी समजलं का आज जेवढे प्रश्न येणार तेवढे जर व्हिडिओ पाहिले सुद्धा 2 चॅप्टरचे प्रॉपर त्याच्या बाहेर एखाद्या दोन बदलल एनसीएम मध्ये पण हेच आहे ना एवढे जर केले तरी पास होणार समजलं ना आपण काय टेन्शन करू नका पत्रिका व्हिडिओ करू देतात आता मी इथून पुढे काय करणार माहिती आहे का जे पेपरात येणार का त्याच्यावर व्हिडिओ बनवणार चालतंय बस आता हे 2 चॅप्टर व्हिडिओ हे डबल बनणार नाही तिच्या बाहेर काय येणार कळलं तिसरं चौथं आणि पाचवं
त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा सिंगल आता याच्यावर जास्त नाही व्हिडिओ बनवायचा एका घंट्यात व्हिडिओ बनवायचा कळलं का कळलं का रे आता समोरचा क्वेश्चन देतो मी हा एक्सपांड काय 2x³ plus 7x² plus x minus 6 in power of x minus चालते आता इथे नाव मेन्शन केलेलं आहे का हे गणित कोणाचे टेलर तुम्हाला सांगितलं प्रश्न दोन प्रकारे विचारतात एक तर नाव मेन्शन केलेलं असते किंवा नाव मेन्शन केलेलं पण मी तुम्हाला सांगितलं इन पॉवर ऑफ शब्द आला इन पॉवर ऑफ ते कशाचा प्रश्न असते टेलरचे कशाचं असते किंवा घरात ठेवायचं इकडे असे जर सिंगल डबल टर्म आली ते गणित कोणाचं असते ओके तुम्हाला मी गणित कोणतं जरी आलं ते एक गोष्ट सांगितलेली पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा पहिल्यांदा काय लिहायचा आता हायस्ट पॉवर किती कुठपर्यंत फॉर्म्युला लिहायचा क्यूब पर्यंत समजलं कारण नंतर ते डेव्हलप काय होते जी चालतंय f ऑफ x तेव्हा सांगा फॉर्म्युला काय f ऑफ a किलो दिलेलं आहे ना x - a म्हणजे काय x - a f डॅश ऑफ a तर तुम्हाला एक शॉर्टकट सांगेन फॉर्म्युला कसा लिहायचा पहिली टर्म लिहायची काय x - a f डॅश ऑफ a कळलं समजलं का कळलं का हिच्या खाली काय आहे 1 आणि त्याचा पॉवर काय 1 मग इथे पुढे जातात नाही तिथं 1 आहे तिथं काय टाकायचा 2 x minus a चा पॉवर 2 अपॉन 2 फॅक्टोरियल आणि इथं f डबल डॅश होते आता 2 च्या काय टाकसाल 3 x minus a त्याचा पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल आणि याचा ट्रिपल डॅश कळलं का 1 च्या आधी काय असते 0 x minus a चा पॉवर 0 म्हणजे 1 0 फॅक्टर म्हणजे 1 आणि 0 म्हणजे 0 डेरिव्हेटिव्हच नाही म्हणजे काय बिना डेरिव्हेटिव्ह कळलं का फॉर्म्युला लिहिला मित्रा फॉर्म्युला 1 मार्क पडला 2 ची गरज नाही पण 1 मार्क पुढेच नाही एवढं जर लिहिलं तर मार्क कळलं मग मला सांगा याची तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं मी याची LHS आणि याची RHS ची कंपेअर करायची इथे LHS RHS ला काय येतं आहे का x - a आहे का इथं पण x - 2 आहे का ही टर्म सारखी दिसत नाही का या दोघांची जर कंपेअर केली तर a ची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला याचा अर्धा मान पुढे करायचा है ना हे जरा RHS ची कंपेअर केली आता LHS ची कंपेअर केल्यावर इथे f ऑफ x आणि इकडे LHS ले काय 2x³ plus 7x² plus x - 6 कळलं आता असे किती डेरिव्हेटिव्ह काढसाल तुम्ही 3 किती डेरिव्हेटिव्ह काढसाल 3 चला काढा पहिले डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x काय येणार आहे 6x² plus 14x plus 1 नंतर f डबल डॅश ऑफ x 12x plus 14 आणि ट्रिपल डॅश ऑफ x काय येणार तुमचा काय येणार याचा 1 मार्क धरायचा 1 मार्क डेरिव्हेटिव्ह काढायचा 1 मार्क पुढचे मार्क लाजा वाटा पाहिजे कळलं का रे पावलं कोण नजर लावू शकत नाही एवढं तर पाहू ओके चालेल मग आता काय करायचं आपल्याला आपला उद्देश हे व्हॅल्यू काढायचं ना आपला उद्देश काय f ऑफ a f डॅश ऑफ a f डबल डॅश ऑफ a मग काढा ना f ऑफ a काढा f ऑफ a म्हणजे याची किंमत काय f ऑफ 2 त्याला सांगा 2 चा क्यूब डायरेक्ट काढू का आता 2 चा क्यूब 8 2 प्लस 2 चा स्क्वेअर 7 चौक 28 2 मायनस 6 हे किती आला तुमचा 28 आणि 2 30 30 मधून 6 गेले 24 आणि 6 30 म्हणजे दुसरी व्हॅल्यू f डॅश ऑफ a f डॅश ऑफ 2 f डॅश ऑफ 2 म्हणजे इथं 2 चा स्क्वेअर 4 sin चौक 24 14 दोन्ही हे 1 हे 8 आणि 4 12 12 आणि 40 52 52 आणि 1 53 समजत नसेल कॅल्सीचा पुरेपूर फायदा घ्यायचा मोबाईल घेऊन मला तर पेपरात दिसलं कोणी उचलून आपटीला पेपर मध्ये मोबाईल घेऊन यायचा नाही ते वर कॅल्शियमवरची कव्हर आणायची आणि खालून मोबाईल घालायचा असे कुठे नाही करायचे समजलं का नंतर काय f डबल डॅश ऑफ f डबल डॅश ऑफ a f डबल डॅश ऑफ 2 चला सगळं काय ना 12 दोन्ही 54 24
ओके हे 20 आणि 10 30 20 आणि वरती 8 38 आणि शेवटचे f ट्रिपल डॅश ऑफ a म्हणजे f ट्रिपल डॅश ऑफ 2 आता इथे x नाही म्हणजे 12 याचा एक मार्क आहे मार्क पा एक मार्क याचा सोडून द्या आता एक मार्क एक मार्क एक मार्क हे झाले 3 आणि सगळ्या किमतीच्या टाकायला त्याचा एक मार्क आहे फुकटचा मार्क आहे कळालं परत सगळ्या किमती टाका 1 मध्ये त्याला सांगा काय ना f of x ची किंमत काय तुमच्यापाशी 2x3 7x2 x 6 इक्वल टू f of x ची किंमत काय आली रे 40 प्लस x a म्हणजे x 2 याची किंमत 2 आहे ना f dash of x ची किंमत काय आली रे 53 प्लस x 2 चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल डबल डॅश ची किंमत किती आली रे 38 आणि x 2 त्याचा क्यूब बाय 3 फॅक्टोरियल याची किंमत किती आली 12 किती आली उत्तर सोपे तुम्ही वाटल्यास तर फॅक्टोरियल काढू शकता फॅक्टोरियल जर काढलं 19 3 फॅक्टोरियल 6 हे देणार 2 उत्तर संपले आता एक मार्क आहे हे सॉल्व्ह करत बसायचं नाही दलित हे जर सॉल्व्ह केले ह्याची 50 आपल्याला 3 पॉवर ऑफ म्हणजे याच्या भाषेत आणायचं x 2 च्या भाषेत आणायचं आलं का x 2 च्या भाषेत त्याची शॉर्टकट टेक्निक सांगितली मी तुम्हाला उत्तर चुकलं का बरोबर कसं चेक करायचं समजलं का उत्तर समजलं इथं नाही चेक करायचं रफ मध्ये काय चेक करायचं तर याचं इथं ना एका जरी आपला हुकला ना सगळं गणित चुकलं तुम्हाला शॉर्टकट काय सांगितली होती एक ची कोणती व्हॅल्यू कन्सिडर करायची सांगा कोणती कन्सिडर करू बरोबर उत्तर संपलं पण हे करायची गरज नाही हे रफ मध्ये करायचं उत्तर चेक बरोबर आहे का चुकलं 1 जर ठेवलं तर 2 आणि 7 9 9 आणि 1 10 10 म्हणून 6 गेले 4 हे जर 4 हे तर किती आहे पाहिजे 1 ठेवा 1 - 2 -1 -40 -53 -13 बरोबर ना मायनस होता स्क्वेअर 1 हे आलं प्लस 19 आणि मायनस होता क्यूब मायनस म्हणजे -2 -13 आणि -2 -15 19 म्हणून 15 गेले 4 हे उत्तर बरोबर आहे कळालं का एक इथं नाही पण कळायचं नाही कसं इथं चुका नाही समजलं ना हे रफ मध्ये करायचं कळालं का कळालं चला चला हेच गणित आहे x2 7x2 x 6 in ascending power चला कळलं कुठपर्यंत फॉर्म्युला हायस्ट पॉवर काय याचा f ट्रिपल डॅश a कळलं करत याची व्हॅल्यू काय येतं व्हॅल्यू काय पहिल्यांदा काय याचा फॉर्म्युला कोणाचा लिहिलं टेलरचा आहे ना पहिला टेलरचा फॉर्म्युला सगळे चालू आहे वर सांग बी बी पण घेऊ शकता काय फरक पडला आकडा मी काय घेऊ शकतो ना तुम्हाला दाखवायची का सर मी तुमच्यापेक्षा हुशार आहे म्हणून एचा बी घेतलं म्हणून म्हणलं इथं काय ना a upon 1 factorial plus x minus a square f double dash of a upon 2 factorial plus x minus a cube a चा cube f triple dash of a upon 3 factorial कळालं इथपर्यंत रे एवढंच लिहिलं याचं किती मार्क आहे 1 आहे आता म्हणजे मी आपले काही मोजू शकतो फॉर्म्युला याचं राहणार नाही कमी कर फुकट कमा चालते पण कंपेअर करायचं कंपेअर इथं 2 टर्म दिलेले आहेत इथं पण 2 टर्म दिलेले आहेत एकाला आरएचएस म्हणायचं एकाला काय म्हणायचं एलएचएस इकडे एलएचएस मध्ये पहा तुम्हाला x - दिसते इथं पण x - दिसते का नाही ही आणि ही टर्म सिमिलर आहे म्हणजे इथून याची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला 3 काय भेटणार 3 आणि डाव्या साईडला इथे f of x आहे इथं डाव्या साईडला काय हे म्हणजे f of x व्हॅल्यू झाली x3 + 7x2 + x - 6 मग याची किती डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला 3 चला सांगा पहिलं डेरिव्हेटिव्ह काय ना 3x2 plus 14x plus 1 दुसरं डेरिव्हेटिव्ह काय येणार आणि चौथं डेरिव्हेटिव्ह काय येणार तिसरं 6 याचा किती मार्क झाला 1 किती मार्क झाला याचा 1 या किमती काढा सगळ्या
एफ ऑफ ए एफ डॅश ऑफ ए एफ डबल डॅश ऑफ ए आणि ट्रिपल डॅश ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे काय? एफ ऑफ 3. त्याला सांगा एफ ऑफ 3 ची किंमत 3 चा क्यूब 3 चा स्क्वेअर 9 9 7 63 आणि 3 - 6 -3. ओके 63 मधून 3 गेले 60 60 आणि 20 80 7 गेले आणि इकडे दिले आपण. अच्छा रेफ्रिजरेटर त्यांनी घेतलेले ते बाहेरचं गणित नाही चालते. एफ डॅश ऑफ ए एफ डॅश ऑफ 3 म्हणजे सांगा 3 चा स्क्वेअर 3 27. ओके 14 3 42 प्लस 1 हे झाले 43 43 आणि 7 50 50 आणि 20 70 50 आणि 20 70. एफ डबल डॅश ऑफ ए म्हणजे एफ डबल डॅश ऑफ 3 तुमचा काय येणार साइन 3 18 18 22 22 ला 32 आणि लास्ट एफ ट्रिपल डॅश ऑफ ए म्हणजे एफ ट्रिपल डॅश ऑफ 3 म्हणजे किती 6. 1 मार्क 1 मार्क 1 मार्क 3 मार्क आणि काहीच आवड काम नाही. आता हे एक तर देऊ कोणाला जमतं ना ते जमलं पाहिजे. ओके सगळ्यात तुमची भेटलं इक्वेशन म्हणून ते टाका. एफ ऑफ एक्स ची किंमत काय x³ + 7x² + x - 6. त्याला सांगा एफ ऑफ एक्स किंमत काय 87 प्लस x - 3 याची किंमत 3 आहे ना. f डॅश ऑफ ची किंमत काय 70 x - 3 चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल डबल डॅश ची किंमत काय 32 आणि x - 3 चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल याची किंमत किती 6. उत्तर संपलं बरं. तुम्ही वाटलंच तर फॅक्टोरियल साइन काढू शकता. 3 फॅक्टोरियल किती असते 6 फॅक्टोरियल माहिती आहे का उलटा गुणाकार 3 गुणिले 2 गुणिले 1 हे 6 असं झाले कॅन्सल. 2 फॅक्टर म्हणजे 2 गुणिले 2 हे आले 16. हे झालं उत्तर याचा एक. अवघड आहे का अवघड आहे का गणित ते किती बदलते. पहिली गोष्ट गणित मी शिकवले त्यावेळेस गणित जात नाही समजलं. गणित काही टाकतात ते युनिव्हर्सिटी काही टाकू शकतो. काय आकडे आपल्याला काही येतात का 3 सुद्धा काही येतात किती आकडे येत असे काही टाकू शकतो. जे काही काही टाकू शकतो मी पण सहसायचं येत नाही. समजलं ना कधीच येत नाही. समजलं का उलट सोपं आहे तुझं सिलेबसच्या बाहेर प्रश्न येत नाही. ओके जरी आला येत नाही बरं पण आला याचे पुढचे मार्क बदलणार नाही. समजलं ना फॉर्म्युला तरी आहे कळलं का. मला जर एखादा पेपर कोरा दिसला ना कोरा समजते का ब्लँक पेपर दिसला विचार करा. मास्तर धमकी दिली मग गाणे फिरणे नाही लिहायची तिच्यात समजलं ना. काही बेचे वाडे गिचे वाडे नाही लिहायची तर एका दोन नाही लिहायचे. रेडिओ काहीतरी लिहायचं फॉर्म्युला तरी मला दिसला पाहिजे. कळालं का. चला नेक्स्ट तिसरा प्रश्न. किती झाले क्वेश्चन आपले 5 6 झाले ना. हाँ चलो आता चलो नेक्स्ट आहे. आता आपण कोणा टॉपिकचा आहे मॅक्लुरी. कोणा टॉपिकचा तो मॅक्लुरी साठी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतात आणि शॉर्टकट टेक्निक पण सांगतात. मॅक्लुरी साठी आणि टेलर साठी फॉर्म्युला वेगळ्या पाठ करायची गरज नाही. एकच फॉर्म्युला आता जे आधीच्या आधी फॉर्म्युला लिहिला होता का टेलरचा तेच लिहायचा आणि तिथे याची व्हॅल्यू काढायची. मी तसं लिहू का कसं लिहून दाखवू चालते. तुम्हाला गणित मॅक्लुरीचं का टेलरचं फॉर्म्युला कोणता लिहायचा टेलरचाच लिहायचा. आता कुठपर्यंत सांगितलं त्यानं कुठपर्यंत सांगितलं तुमचं लिहा f of x बरोबर f of a प्लस x minus a बोला इथे काय येणार x minus a चा
स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल इथं काय ना डबल डॅश नंतर काय ना x मायनस चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल इथं काय ना ट्रिपल डॅश नेक्स्ट काय ना x मायनस चा नेक्स्ट पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल f 4 डॅश ऑफ a इथं काय ना आता हे दलिल 4 जागी 5 5 जागी 6 एवढं करतात नाही का आता रोमन अंक माहित असले पाहिजे चालले कुणी वेळा 4 ले 6 6 ले 4 इथं काय ना 5 5 फॅक्टोरियल इथं काय ना 3 कळलं नंतर लास्ट मध्ये काय ना x मायनस चा पॉवर 6 अपॉन 6 फॅक्टोरियल f 6 ऑफ 8 हे कोणाचा फॉर्म्युला झाला टेलरचा आपल्याला पाहिजे कोणाचा काहीच नाही पुट a बरोबर 0 आता ही जर अशी स्टेप लिहिली तुम्ही पेपर मध्ये कॉपी कशीच वाटणार नाही तू कुठे स्टेप मेन्शन केलेली नाही एखादी स्टेप तुम चुकली तर मास्टर ही जर स्टेप पाहिली ना ही स्टेप लिहिलीच आहे ना तुम्ही थोडा दिमाग लढवला का नाही कॅल्क्युलेशन करता करता तुम्ही असा फॉर्म्युला लिहिला टेलरसून कॅल्क्युलेटर तयार केला तुम्ही तर ती युनिक स्टेप झाली ती पुण्याच पुस्तकात नाही पण कॅल्क्युलेशन करता करता फक्त स्मॉल मिस्टेक झाली मायनर मास्टर तुझा हँग झालेला असणार ती स्टेप पाहून तर मास्टर काय करणार माहिती का ते मार्क काटणार नाही मग ते येईल कारण तुमच्याकडून त्याला काय तरी शिकाय भेटला तुम्ही असं लिहिलं ते त्याच्याकडून ते तसं शिकवलं ना समजलं का अशा गोष्टी असतात ओके याच्यावर जर 0 पुट केली तर काय येणार f ऑफ x बरोबर f ऑफ 0 x मायनस 0 म्हणजे x डॅश ऑफ 0 इथं काय येणार x² बाय 2 फॅक्टोरियल एक डबल डॅश ऑफ 0 x मायनस चा x मायनस 0 म्हणजे काय x³ अपॉन 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ 0 आणि x raised to 4 बाय 4 फॅक्टोरियल f 4 डॅश ऑफ 0 x raised to 5 बाय 5 फॅक्टोरियल f 5 ऑफ 0 आणि x raised to 6 बाय 6 फॅक्टोरियल f 6 ऑफ 0 कळालं कळालं का पण कंपल्सरी नाही तुम्ही याच्यावर हेच फॉर्म्युला लिहायचा समजलं तुम्हाला जर हे पाठ असेल तुम्ही डायरेक्ट या पाठ नसेल तर असा डिराईव्ह करा कळालं का कळालं तुम्हाला सांगा आपल्याला सिरीज फाइंड करायची कोणाची याची म्हणजे हे झालं तुमचं ठीक आहे f ऑफ x बरोबर √1 प्लस याचे किती डेरिव्हेटिव्ह काढायचे तुम्हाला 6 किती काढायचे 6 हे गणित मी घेतलेलं आहे तुम्हाला घेतलेलं आहे का तुम्हाला घेतलेलं आहे गणित मी तुम्हाला गणित शिकवलंय मी दिलं शिकवलं मला आठवते हे गणित तुम्हाला शिकवलं हे गणित आहे नाही करा मी गणित आलेलं आहे दोनदा ओके समजून घे हे गणित इंग्लिशला आवडीचे चालते तर मला सांगा आज किती डेरिव्हेटिव्ह काढसाल तुम्ही बरं याच्यात कॉपी पेस्ट करता येत नाही कारण सिरीज दिली नाही ना ओके यांनी काय करायला सांगितलं ऐका आता ऐका तर लिहू नका ऐका लक्ष द्या f डॅश ऑफ x कोणाचं डेरिव्हेटिव्ह काय ना 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस sin x आणि 1 प्लस sin x येणार पहिलं डेरिव्हेटिव्ह केलं बस तेवढीच तुमची अवकाश आहे याच्या पुढे वाटते जमत असेल जमत असेल जमते कॅल्क्युलेशन वाटते काय कॅल्क्युलेशन उत्तर शेवटी ते येणार बरं कॅल्क्युलेशन वाटतं 4-5 पेज भरते विचार ओके समजून घ्या ऐका प्रॉब्लेम कोण करायला अंडर रूट करायला मी काय करतो ऐकतो उत्तर असं म्हणजे ना त्याच्यावर सोपं सांग मी याला असं लिहू शकतो का या sin x ला असं लिहू शकतो का 2 sin x by 2 into cos x by 2 लिहू शकतो का आणि 1 ला मी असं लिहू शकतो का sin square x by 2 plus cos square x by 2 चालते का तुमचं लक्ष असेल हे फॉर्म्युला झाला पहा a square plus b square plus 2ab म्हणजे a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे मी असं लिहू शकतो का sin x by 2 plus cos x by 2 त्याचा होल स्क्वेअर स्क्वेअर रूट म्हणजे f of x ची व्हॅल्यू काय झाली sin x by 2 into सॉरी प्लस cos x by 2 आता मला सांगा याला डेरिव्हेटिव्ह करणं सोपं आहे का याला डेरिव्हेटिव्ह sin चं cos cos चं sin sin चं cos cos चं sin याला पण उत्तर तेच येणार आणि याला पण उत्तर तेच येणार इथे कॅल्क्युलेशन कमी लागणार इथे कॅल्क्युलेशन जास्त लागणार कळालं का म्हणजे याची किती डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला 6 आता ऐका हे तुम्ही एवढं कॅल्क्युलेशन केलं ना हे फुकट नाही बरं याचा 1 मार्क
आता किती मार्क आहे 1 आहे. किती मार्क यायचा कारण तुम्ही स्मार्ट वर्क केलं ना काय केलं स्मार्ट वर्क याचा 1 मार्क गणितले आहे 5-6 वेळा गणित आलेले आहे पेपर ओके समजलं ना मग त्याचे 6 डेरिव्हेटिव्ह काढा त्याला सांगा एक डॅश ऑफ x sin चा डेरिव्हेटिव्ह cos आणि x बाय चा डेरिव्हेटिव्ह 1/2 cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/2 sin पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये एक शॉर्टकट माहिती आहे का हा तुम्ही cos चा डेरिव्हेटिव्ह काय घेता मायनस cos चा डेरिव्हेटिव्ह काय घेता cos चा डेरिव्हेटिव्ह काय घेता cos इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय घेता cot इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय घेता इथं sin आवर डेरिव्हेटिव्ह लागते का sin आवर त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस असते त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस ऑब्झर्वेशन करा जिथं sin आवर डेरिव्हेटिव्ह म्हणजे cos असो cot असो cosec असो cos इनवर्स असो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस मग हे पाहिजे c आला ना पुढे गेला याचं c आला ना मग काय आलं मायनस डबल डेरिव्हेटिव्ह करा आता इथे c आला ना म्हणजे इथं काय लागणार मायनस ओके हे 1/2 cos डेरिव्हेटिव्ह काय येणार sin आणि हे 1 x वर डेरिव्हेटिव्ह 1/2 इथं काय येणार मायनस 1/4 cos x मग हे ट्रिपल डॅश काय येणार मायनस 1/8 cos x आणि cos चं काय येणार मायनस प्लस 1/8 sin x ओके नंतर चौथं डेरिव्हेटिव्ह काय येणार f डॅश ऑफ x चला सांगा cos चं काय येणार मायनस प्लस 1/16 sin x/2 आणि हे प्लस 1/16 cos x/2 याचं पाचवं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/32 cos x/2 आणि मायनस 1/32 sin x आणि याचं लास्ट डेरिव्हेटिव्ह 6 काय येणार चला सांगा 64 sin x/2 आणि 2/64 झालं का आता याच्या काढायचं 0 वर कसे व्हॅल्यू काढायच्या 0 कोण आहे रे कोण आहे जा मिनिट जा कळलं का बाबा घ्या व्हॅल्यू काढून घ्या कोणती f of 0 f dash of 0 ओके मग f of 0 f of 0 म्हणजे sin 0 काय असते 0 cos 0 काय असते 1 f dash of 0 इथं sin 0 काय असते 0 cos 0 काय असते 1 म्हणजे ते काय करणार 1/2 f डबल डॅश ऑफ 0 हे काय होणार 0 हे काय होणार -1/2 f ट्रिपल डॅश ऑफ 0 कुठे ट्रिपल डॅश हे काय होणार 0 हे काय होणार -1/2 f ट्रिपल f 4 डॅश ऑफ 0 काय होणार कुठे 4 डॅश हे 0 होणार का नाही हे काय होणार 1/60 आणि f 5 डॅश ऑफ 0 हे काय होणार 0 हे काय होणार 1/32 आणि f 6 डॅश ऑफ 0 काय येणार आहे हे 0 हे येणार -1/30 झालं झाल्या का सगळ्या किमती त्या सगळ्या किमती झाल्या इकडे बघा हे गणित तुम्हाला आवडत वाटत असेल ना ओके आता हे व्हिडिओ कशासाठी माहिती का तुम्ही वर्षभर नाही पाहायचं तुझा 2 दिवसानंतर मॅथचा पेपर आहे आधी पाहायचं कारण आपले आता जर व्हिडिओ पाहिला तुम्ही आता 3 महिने तुमच्या लक्षात राहणार आहे का पण पेपरच्या आधी आपला माइंड एवढा हे होते ना शार्प होते ना बस आपल्याला ती जिद्द असते मला करायच लागते समजून चला सांगा f of x ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस sin x f of 0 ची किंमत काय आहे 1 f dash of 0 ची किंमत काय 1/2 म्हणजे x * 1/2 f डबल डॅश ची किंमत काय मायनस x²/2 फॅक्टोरियल इनटू 1/4 याची किंमत काय मायनस x2/3 फॅक्टोरियल इनटू 1/8 नंतर किंमत काय 1/16 x⁴/4 फॅक्टोरियल 1/16 नंतर काय राहील x⁵/5 फॅक्टोरियल 1/32 -1/64 x⁶/6 फॅक्टोरियल हे झालं तुमचं आन्सर ओके
पण गणित 6 पर्यंत विचारत नाही, विचारते 4 पर्यंत. कितीपर्यंत? 4. जेव्हा 5 मार्काचा पेपर होता तेव्हा 6 पर्यंत विचार. कळालं? कळालं का? या गणिताला मोस्ट ॲम्बिगस. ओके, समजलं? हे मी गणित शिकवलं नव्हतं. ओके, मोस्ट ॲम्बिगस. कळलं? हेच गणित करू तीचकडे असं. चला इकडे बघा, मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो, मी जेवढं शिकवतो असं कंपल्सरी नाही तुम्ही तेवढं लिहायचं म्हणून. जर तुम्हाला 2 वेळी जर लिहिता आल्या तर तुमचे 1-2 मार्क पडले काय, बस तेवढ्यासाठी समजून चालायचं. मी सगळं शिकवतो म्हणजे सगळं समजेल तुम्हाला, तुम्ही सगळं लिहिसाल असं मला कधीच अपेक्षा नसते. तुम्ही पण ठेवू नका की मास्तर सगळं शिकवलं म्हणजे मला सगळं लिहिता आलं पाहिजे. हा, ज्या पोराला आउट ऑफ मार्क पडायचे तिथे सगळं लिहिणार, ज्याला पास व्हायचं त्याला त्या 2-4 ओळी जर लिहिल्या बस झालं. परवा जर लिहिलं तर कळलं? कळालं का? चला कोणत्या टॉपिकवर लागले ते? कोणत्या टॉपिकवर लागले? हा फॉर्म्युला कोणत्या टॉपिकचा आहे? ऑयलर थेरमचा आहे का? ओके, समज त्याच्या वेळी तिथे ऑयलर थेरम चालते. ऑयलर थेरमचे 2 फॉर्म्युले आहेत. किती फॉर्म्युले आहेत? 2. ओके, तुम्हाला 1000 वेळा सांगितलं मी, तुम्ही आता ऑयलर थेरमचा पूर्ण फॉर्म्युला पाठ नाही करायचा. अर्धा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे का? दिलेला आहे का? मग काय x² del 2 by del x² पाठ नाही करायचं, कॉम्प्लिकेट करायचं. 2xy del 2 del x del y प्लस y² del 2 by del y². कळलं? डायरेक्ट ते नाही लिहायचं बरं, हे कॉम्प्लिकेट करसाल. हे 2 तर 2 दिसते ना, म्हणजे 2 नंबरचा फॉर्म्युला. 1 नंबरचा पण काय काय असेल ना, पण इथे मेन्शन केला का? आता याची टेक्निक सांगितली तुम्हाला. या टर्म मधला जिथं जिथं 2 आहे ते सगळं काढून टाकायचं. उरला काय? x डिवाइड बाय, आणि या लास्ट टर्म मधला जिथं 2 आहे ते 2 काढून टाकायचं. उरला काय? सांगितलं होतं का असं? हे असं तुमचं n f ऑफ u अपॉन f आणि याने तुम्ही नाव लिहिता g ऑफ u. ओके, हे फॉर्म्युला 1 नंबरवर डिपेंड आहे. तुम्हाला काय लिहायचं? ब्रॅकेट g डॅश ऑफ u मायनस 2 मार्क. किती मार्क? तुम्ही गलती काय होती तुमची, तुम्ही जवळच्या तेव्हा करत नाही. बरं, तुम्ही जवळच्या तेव्हा ते गणित जाऊ तिकडे चुली, गणित तुम्हाला नाही जमलं, आपण तर लिहून पास. फॉर्म्युला लिहून पास झालं आणि त्याच्यावर गणित काही जरी आलं फॉर्म्युला 1 लागणार का? समजलं? 2 मार्क. याचा 1 मार्क, याचा 1 मार्क. किती मार्क झाले? 2. आपल्याला काय माहित पाहिजे? f माहित पाहिजे आणि n माहित पाहिजे. ओके, इथून काढायचा u बरोबर काय येणार? sin इनवर्स x plus y upon under root x plus under root y. हे जर sin इकडे गेला तर काय होणार? sin u बरोबर काय येणार? x plus y under root x plus under root. याची पण टेक्निक सांगितली तुम्ही, n ची किंमत कशी काढायची. त्याचा पॉवर काय आहे? भागाकार कोणा सारखा दिसते? मायनस, रूट म्हणजे 1/2. तर 1 - 1/2 म्हणजे 1/2. n ची किंमत काय आहे तुमच्या जवळ? अर्धा मार्क. किती मार्क? ही व्हॅल्यू कोणी दिली? f ऑफ कोणी दिली? f डॅश ऑफ u काय द्यायचं? इनटू cos u. काय ना? चला सांगा 1 आणि 2. चला 1 मध्ये काय आहे? चला सांगा x del by del x plus y del by del y. n ची किंमत काय आहे? 1/2. काय sin u upon cos u. sin upon cos u म्हणजे 1/2. ही व्हॅल्यू कोणी झाली? g ऑफ
कळल्यापर्यंत भेटला नाही व्हॅल्यू हिचं व्हॅल्यू जेव्हा भेटली तिथे टाकू शकतो मी चालतंय का इक्वेशन 2 काय x स्क्वेअर del 2 by del x स्क्वेअर प्लस 2xy del 2 by del x del y प्लस y स्क्वेअर del 2 by del y स्क्वेअर लक्ष द्या काय लिहितो याच्या व्हॅल्यू काय 1/2 g डॅश म्हणजे या g चं डेरिव्हेटिव्ह g चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 चं 1/2 आणि त्या चं काय येणार sec स्क्वेअर मायनस इथपर्यंत आलं इथं आल्यावर कळलं नाही काही डायरेक्ट घेऊन चलायचं कॉम्प्युटर केलं चालत नाही इथपर्यंत लिहिता आलं त्याच्यामध्ये काय करायचं काय समजलं नाही हे उचलायचं डायरेक्ट लिहायचं हेच करायचं कळलं का समजलं ना ज्याला नाही जमलं त्यांना असं करायचं प्रॉपर मार्क पडायचे आपल्याला प्रॉपर लिहायचं त्यांना असं लिहायचं 1/2 आता मला सांगा शोधायला कुठं तुम्हाला सेक दिसते का म्हणजे सेकची व्हॅल्यू टाकायला लागेल का नाही मग हे फॉर्म्युला आहे तुमच्या मशीन 1 + tan स्क्वेअर थीटा बरोबर sec स्क्वेअर थीटा मग या sec वर तुम्ही घरी लावू शकतो 1 + tan स्क्वेअर मग हे 1/2 इन ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर u - 1 हे दोन नाव आत गुणा 1/2 काय ना 1/2 tan u हे 1/2 + 1/2 tan स्क्वेअर u - 1 या हाफ मधून हे 1 गेला हाफ मधून 1 गेला मायनस हाफ चालते का आपल्याला tan या ब्रॅकेटच्या बाहेर दिसते का कुठं नाही ना मग हे 1/2 जर मी कॉमन काढला चालत नाही का मग हे 1/2 कॉमन काढायचा आणि tan आतली गुणायचं म्हणजे याला 1/4 याला तुमचा tan स्क्वेअर tan क्यूब u मायनस tan स्क्वेअर आवड आहे काही चार मार्क गणित तरी करी अर्ध्या गोष्टी तुम्ही कॉपी पेस्ट केल्या त्या बरोबर तुम्ही त्याच्या अलीकडला फॉर्म्युला तुम्ही पाठच नाही केला पाठ फक्त एवढंच केलं जवळच्या तेव्हा गणित सॉल्व्ह केलं जवळच्या तेव्हा काही जाऊ नये कसं आला बस काय करू लागला शिकवून झाला काय औषध झालं कारण असेल उशिरा का म्हटलं कळालं का कळालं का हा चला तेच गणित सांगा बरं ती यांची किंमत काय यांची किंमत काय ती यांची विसरला मामा विसरता हे 2 आहे रूट म्हणले 2 ले रूटची व्हॅल्यू काय तुम्हाला सांगितलं या 2 ले त्या 1/2 ने गुणायचं उत्तर किती येते 1 म्हणजे यांची किंमत किती झाली 1 आता एक मार्क तेच पडला का कळलं का बरोबर कळलं का काय कळलं हा ओके हा व्हिडिओ फक्त महाराष्ट्र लोकांना पाहायचा ज्याला मराठी कळते त्यालाच पाहायचं ओके असं चला चालतंय तू तुम्हाला सांगितलं काय हे फॉर्म्युला पाठ पाहिजे का हे एकमेव फॉर्म्युला आहे बा लॅग्रेंजच्या गणित शोधाटवरला याच्यावरला गणित फॉर्म्युला ऑलरेडी अर्धा फॉर्म्युला इथे दिलेला आहे आज उत्तर इथे दिलेलं आहे अर्धा फॉर्म्युला इथे दिलेला आहे दिलेला आहे का 1 नंबरचा फॉर्म्युला आणि 2 नंबरचा फॉर्म्युला पहा तो फॉर्म्युला कसा तयार करतो आता तर एवढा क्लू दिलेले फॉर्म्युला कसा तयार करतो पण ते फॉर्म्युला कसा लिहायचा लक्ष द्या del 2 by del x स्क्वेअर तुम्हाला नाही लिहित फॉर्म्युला कसा कॉपी पेस्ट करायचा del 2 by del x del y आणि y स्क्वेअर del 2 by del y डायरेक्ट एवढं पण नाही लिहायचं हे नाही लिहायचं ओके परत लिहिलं का आता पाहिजे 2 आहे म्हणून 2 नंबरचा फॉर्म्युला आता 1 नंबरचा फॉर्म्युला कसा लिहायचा ही ती पहिली टर्म आहे जिथं 2 दिसते ना 2 काढून टाकायचं उरला काय x divided by प्लस आणि लास्ट टर्म मध्ये जिथं 2 आहे 2 काढून टाकायचं उरला काय y divided by is equal to इथे लिहायचं n f of u अपॉन एवढी स्टम पार्ट केली गेली
याला नाव द्यायचं हे जी ऑफ यू लिहायचा आणि जी डॅश ऑफ कळलं फॉर्म्युला कसं तयार केला आवड आहे का सांगा किती मार्क गणित पा गणित बद्दल फॉर्म्युला किती राहिला एक नंबर मग हे गणित दिलेलं आहे u बरोबर sin इनवर्स ऑफ अंडर रूट x स्क्वेअर प्लस हे जर मी sin इनवर्स मिळाला तर काय होणार आहे sin u बरोबर अंडर रूट x स्क्वेअर प्लस आणि हे sin u म्हणजे काय झालं तुमचा हे फॉर्म्युला आणि तुम्हाला n ची किंमत सांगितली मी 2 into अंडर रूट व्हॅल्यू काय असतं 1/2 काय ना हे अर्धा हे अर्धा कळलं मग याचं एक डॅश ऑफ यू याचं डेरिव्हेटिव्ह पण म्हटलं एक डॅश ऑफ चं डेरिव्हेटिव्ह sin चं डेरिव्हेटिव्ह काय ना सगळ्या किमती भेटल्या इक्वेशन 1 मध्ये टाका तेव्हा सांगा काय ना x del by del x plus y del by del y तुझी गोष्ट सांग यांची किंमत काय 1 नाही लिहिलं तरी चालते याची किंमत काय याची किंमत काय उत्तर काय येणार एक लहान क्लू का दिलेला आहे sin अपॉन cos tan होती का cot होती हे क्लू तो दिलेला आहे क्लू दिलेला आहे का डायरेक्ट tan क्लू नाही काढली tan काढल्या तुमचं ऑब्झर्वेशन असेल त्याच्या आधीला नंतर पण अर्थ काही बा sin अपॉन cos tan नंतर दिलेला होता tan दिसला का याला काय म्हणायचं झालं ना आता दुसरं गणित आहे काय x स्क्वेअर del 2 by del x स्क्वेअर प्लस 2xy del 2 by del x del y प्लस y स्क्वेअर del 2 by del y स्क्वेअर तुम्हाला सांगा याची किंमत काय g डॅश म्हणजे tan चं रूट असते sec स्क्वेअर मायनस 1 आलं का तिच्या पुढे काय कोणाला कळलं नाही डायरेक्ट तरी लिहून ठेवायचं चाललंय वाचता नाही sec स्क्वेअर मायनस 1 म्हणजे tan स्क्वेअर म्हणजे tan हेच तू ऐका का आपण 4 मार्क गणित वाटते का 4 मार्क किती स्टेप आल्या 1 2 3 4 5 6 कळलं का जर कोणाला काय नसेल कळलं तर एवढं दिवस फॉर्म्युला पेपरात दिसला पाहिजे मला दिसतं मी वाचून जातो ते पोरगा असो पोरगी असो समजलं का तुमच्यावर कोणा शिकू शकत मी काय करतो ते तुम्ही फक्त एकदा वहीवर लिहून पाहायचं तुम्हाला अभ्यास करायची गरजच नाही ओके एका विषय धीर नाही शिकवलं निवांत दिसला कळलं ना धीरबल मनराज कळलं का चलो आता तुमच्या आवडीचा टॉपिक का आता तुमच्या आवडीचा टॉपिक धीरबल तुझ्या आवडीचा टॉपिक घेतो मित्र आता x minus y y minus z आणि z minus या पांचट टर्म्सचे मार्क जर गेले तुला आवड आहे त्याचे मार्क नाही गेले एकदा झाला का होऊ दे ना काय बरोबर आहे होऊ दे जाऊ दे किती वाजले 9:30 वाजता स्टॉप करू चालतंय आवडीचा टॉपिक देश हो जाएगा देश हो del by del x plus del by del y आणि del by so that like fine ओके याची मला शॉर्टकट सांगितली तुम्ही क्लियर विचारले नाही का -y + y 0 + x - x 0 - z + z 0 याचं उत्तर काय ना 0 कळलं तुम्ही काय करायचं हे टर्म तुला इथे दिले याची इक्वल काय लिहायचं 0 लिहायचं जर काही येत नसेल तर पडला का 1 मार्क पडला का ती नंबर आहे नंबरचा रोल नंबर 2 ती पोरगी बरोबर ऐकून घेते त्याचं ते हे चेक केलं वा असाइनमेंट चेक कर तिलकुडे एखादा कधी जमलं आहे ना की डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे आन्सर मी चेक केलं म्हणजे तुम्ही हे असाइनमेंट कशासाठी असतात माहिती आहे तुम्हाला सवय लागण्यासाठी पेपरात कसं लिहायचं तुम्हाला सवय करायला माहिती आहे का चॅट जीपीटी तुम्हाला पेपरात मी ते मोबाईल घेऊन जाणार तुम्ही चॅट जीपीटी करणार हे असाइनमेंट त्यासाठी असतं कळलं ना
मग सगळं कळते. आता काय बोलते ते लेक्चर जाऊ दे. समजलं ना? कळलं? त्याचा मी तुम्हाला क्ल्यू सांगितलेलं होतं. क्ल्यू तिथं एफ ऑफ दिसतं ना, कॉमा कॉमा दिसलं की आपल्याला ते फॉर्म्युला लावायचा. ओके. मग या काय म्हणलं आपण माहिती आहे का? लक्ष असेल मी आता फॉर्म्युला शिकवलं तुम्हाला पहा. असं u बरोबर एफ ऑफ एल एम एन असा फॉर्म्युला शिकवला होता का? काय सांगितलं होतं? डेल यू बाय डेल एक्स जर काढायचा त्याचा क्ल्यू सांगितलं होता पहा की डेल यू असा लिहायचा आणि डेल एक्स असा लिहायचा. पहिल्यांदा काय हे डेल एल डेल एल. आता काहीच नाही करायचं, प्लस जिथं एल असेल ना तिथं काय टाकायचा एम. म्हणजे काय डेल यू बाय डेल एम आणि डेल एम बाय डेल एक्स. आता जिथे एम असेल तिथं काय टाका एल. डेल यू बाय डेल एल आणि डेल एम बाय एक्स. सांगा बरं डेल यू बाय डेल वाय साठी काय आहे आणि डेल यू बाय डेल झेड साठी काय आहे? जिथं एक्स आहे तिथं वाय टाका, जिथं वाय आहे तिथं काय टाका अर्धा अर्धा अर्धा. किती मार्क झाले? अर्धा अर्धा अर्धा. किती मार्क झाले? दीड. ओके. फॉर्म्युला दिला, पुढचं तुम्हाला काय येत नाही आणि याचं उत्तर तुम्हाला तोंडी आणले पाहिजे काय? याचा अर्धा मार्क झाला. एकमेकांचा ते झाले. आवड आहे का? पण दैनंदिन फॉर्म्युला देतात याच्यात खडा थोडं दिसल्यामुळे खडा थोडं त्याच्यावर तुम्ही नाही शिकू शकत नाही. तुम्ही प्रोफेशनल जर भाषा वापरली ना तुम्ही झोपता. थोडं सोपं शिकून तुम्ही झोपता. पण तुम्ही त्या लायकीचे नाही. आता तुम्ही मी खेड्यातले आहे का? तुम्ही पण खेड्यातले आहे. तुमचं ऍडमिशन ओळख केलं का? मी पण ऍडमिशन लिहिलं. पहिला फॉर्म माझ्याजवळ चालेल नाही घेऊन. तेव्हाच तुमची लायकी ओळखली म्हणजे खेड्यातले पोरं आहेत. आपल्या इथे येणारे सर्व जास्त पोरं खेड्यातले असतात. त्याला त्याच्या भाषा शिकवायला समजलं का? हा ते विषय वेगळा आहे. मला इंग्लिश जमत नाही म्हणून. पण ते ज्या भाषेत तुम्हाला कळते ते महत्वाचं आहे. तेवढं सगळं करून तुम्हाला समजत आलं पर्यंत चालते. मग काय म्हणायचं आपण माहिती आहे का? या एल बरोबर काय म्हणायचं? एक्स मायनस वाय. एम बरोबर काय म्हणायचं? वाय मायनस झेड. आणि एन बरोबर काय म्हणायचं? झेड मायनस. आता हे पाठ कसं काय वाचता मिळालं? एल म्हणलं या ए म्हणलं या एन म्हणलं एबीसीडी येते का? या एल एम एन पैकी पहिल्यांदा काय येते? म्हणायचे एल एम एन. बस इथंच ओपी म्हणायचं ना. एल एम ते पाठ माझ्या गोष्टी. ओके. मग यू बरोबर काय होणार? एफ ऑफ एल. याचं नाव आहे ना एम एन. तीन फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घ्यायचे. डेल यू बाय डेल यू बाय यू हे कोणाचं फंक्शन आहे? एल एम एन. म्हणजे एल एम एन दिसले पाहिजे. मग पहिल्यांदा काय लिहायचं? थोडं असं लिहायचं. इथं पहिल्यांदा काय एल डेल एल डेल एल. हे जर पहिली स्टेप इथं आली आडो पण जातं ते उभं पण जातं. मग आता एल चं काय टाका फक्त म्हणजे डेल यू बाय डेल एम आणि डेल एम बाय डेल एक्स. प्लस इथे काय टाका डेल यू बाय डेल एन आणि डेल एन बाय. आता याच्यावर किती गणित घेतले? 3. त्या 3 नंतर बाहेर गणित जाणार सगळ्यात 5 टॉपिक सगळ्या पुस्तकामधला. बाकीच्या टॉपिक 5-5, 6 गणित त्याच्यावर इथेच गणित. 3 गणित झाले फॉर्म्युला एकच. दीड मार्क. उत्तर काय नाही सांगायचं 0. 2 मार्क कसे? कोणता गणित घ्या 2 मार्क पडले पाहिजे. कळालं का? कळालं का? हे झालं तुझा एक. आता सांगा बरं डेल यू बाय डेल वाय साठी काय ना वाय. या किमती काढायला जिथं एक्स असेल तिथं काढायचा वाय. मग बी बरोबर आहे डेल यू अपॉन डेल एल डेल एल अपॉन डेल वाय. शाबाश. प्लस डेल यू अपॉन हां डेल एन हां डेल एम अपॉन डेल वाय. हां डेल यू अपॉन हां डेल एन डेल एन अपॉन डेल एन वाय वाय वाय. हां बरोबर. रोल नंबर 6 होतो रे. 6 रोल नंबर किती आहे? बरोबर आहे. डेल यू अपॉन डेल झेड सांग भाई. डेल यू अपॉन डेल एल. डेल एन अपॉन डेल झेड. शाबाश. प्लस डेल यू अपॉन डेल एम. हां डेल एम अपॉन डेल झेड. शाबाश. प्लस डेल यू अपॉन डेल झेड. हां डेल एन एन. जो धरला काय डेल झेड. चल कोणतं जरी झालं
फॉर्म्युला हेच राहील बदललं अर्धा 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 किती झाला दीड आणि याचं उत्तर शेवटी काय ना 0 येणार ना ती टर्म इथे लिहून ठेवायची 0 कोणाला काही कळत नसतं 2 मार्क पडले काय आवड आहे का फॉर्म्युला आता ह्याच्यामुळे तुम्हाला पाठ करायला लावले असते आता एवढं सोपं शिकून पोराला समजत नाही पाठ केल्यावर काय कळलं का काय कळलं हा समजा समजलं समजलं का मग आपल्या किमती कोणाच्या काढायच्या त्या एलला मी इकडे बघा तिच्या व्हेरिएबल कोण कोणते वापरले आहेत एक्स वाय एलला एक्स वाय झेड डिफरन्शियल करायचं एमला पण एक्स वाय झेड ना एनला पण का काय किमती दिलेल्या असतील पाया कळलं का चला डायरेक्ट किमती काढा डेल एल बाय डेल एक्स काय येणार 1 डेल एल बाय डेल वाय काय येणार -1 आणि डेल एल बाय डेल झेड काय येणार 0 कळलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय x ने केल्यावर y कॉन्स्टंट y ने केल्यावर x कॉन्स्टंट दुसरी व्हॅल्यू डेल n अपॉन डेल x काय येणार तिथे x आहे का 0 डेल m अपॉन डेल y y चं काय येणार 1 आणि डेल m अपॉन डेल z काय येणार बघा डेल n अपॉन डेल x काय येणार -1 डेल n अपॉन डेल y y काय येत रे 0 आणि डेल n अपॉन डेल z काय येणार 1 पहा अर्धा 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 झाला दीड झाला का म्हणजे टोटल एक मार्क करायचा फेवरेट पडायचा एक मार्क हे झाल्या अडीच कळलं का इथपर्यंत कळलं का रे या सगळ्या किमती इक्वेशन 1 2 आणि 3 मध्ये टाका मग चला सांगा डेल u बाय डेल x काय येणार सांगा डेल l अपॉन डेल x ची किंमत काय आली 1 म्हणजे आता तुमचं डेल u बाय डेल l डेल n अपॉन डेल x ची किंमत काय आली mx mx ची किंमत काय आली 0 म्हणजे टोटल 0 होईल का नाही सोडून द्या हा आता इथं nx ची किंमत काय nx 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 -1 म्हणजे होणार -du बाय dt कळलं नंतर कोणती किंमत काढायचा del y del y इथं ly ची किंमत काय आली ly -1 म्हणजे आलं -del u बाय del l my ची किंमत काय आली 1 म्हणजे del u बाय del m आणि ly ची किंमत काय आली 0 सोडून द्या नंतर del u बाय del z उडू नको nz ची किंमत काय आली 0 हे टोटल 0 झालं mz ची किंमत काय आली रे -1 म्हणजे काय आलं तुमचं del u बाय del m आणि nz ची किंमत काय आली रे 1 म्हणजे del u बाय कळालं का हे तीन किमती भेटल्या आता काय करसाल तिघांची काय पाहिजे आपल्याला ऍडिशन म्हणजे del u बाय del x del u बाय del y आणि del u बाय del l तर आता काय किमती काय del u बाय del x ची del u बाय del l del u बाय del n del u बाय del l del u बाय del m सांगा del u बाय आणि del u बाय विचारच करायचा डायरेक्ट कट करायचं डायरेक्ट नाही जर झालं तर करायचं तर काय ना उत्तर आपल्याला आधीच माहिती आहे ना इमानदारीच दाखवायची ना कदाचित तिचा प्लस आला असते तर प्लस आला हे दोन किमती कट झाल्या नाही तुम्ही काय करता कट झाल्या म्हणजे इथे लिहून टाकता तसं नाही कट झाल्यानं म्हणजे 100% तुम्ही कुठे माती खाल्ली चुकवलं तसं करायचं नाही डोळे लावून कट मारायचं आणि कट असं मारायचं मास्तर काहीच नाही कळलं पाहिजे आवड आहे बरं आता हे झालं हुशार पोराचं ज्या पोराने तर काहीच नाही करता आलं त्यांना समजलं काय लिहायचं फॉर्म्युले लिहायचे पहिल्यांदा लिहिते फॉर्म्युले तर म्हणतात सगळं कॅल्क्युलेशन नाही सोडून द्यायचं ही टर्म लिहायची आणि सूत्र काय लिहायचं डायरेक्ट फॉर्म्युल्याचे दीड म्हणजे अर्धा झाले आवड आहे का आवड आहे का चला नेक्स्ट चला हेच गणित x² मायनस y² मायनस z² आणि z² मायनस 1/x 1/y 1/z समजून घ्यायचं कळलं काय झालं घरी जायचं
गॅस चालू राहिला जाय 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 कुठं राहतो तू बाई कुठं राहतो DY पाटील वरचं आहे ना, तिथंच. तिथं ना साईडला रूम वगैरे आहेत का जाय मरले का जाय लोक गॅस कुठं आहे काय माहिती मला. कळेपर्यंत काय करतात क्ल्यू काय क्ल्यू हे कॉमा 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 म्हणजे ते एफ ऑफ या काय म्हणायचं एल या काय म्हणायचं एम या काय म्हणायचं तेच किमती डेल बाय डेल एक्स डेल बाय डेल वाय डेल बाय याचं उत्तर काय आहे थांबा बळराज याचं तुम्ही काहीच लिहिता आलं नाही त्याचं उत्तर काय लिहिशील हा शाबास अर्धा मार्क पण डायरेक्ट उत्तर झिरो लिहायचं फॉर्म्युले पण लिहायचे कळालं पर्यंत कळालं का मग लेट आन्सर मध्ये काय लिहिसाल त्याला सांगा लेट याला काय म्हणायचं एल याला काय म्हणायचं एम याला काय म्हणायचं मग चला सांग याची किंमत काय आली x² मायनस n ची किंमत काय आली y² मायनस आणि n ची किंमत काय आली z² मायनस म्हणजे u बरोबर सांगा काय आलं f ऑफ l m करता येईल का फॉर्म्युला तयार होता चला सांगा पहिली किंमत काय del बाय del x म्हणजे del u बाय del x u एक कोणता फंक्शन आहे l m n पहिली स्टेप कशी लिहायची डेल यू असं लिहायचा आणि इकडे असं लिहायचा पहिल्यांदा एल आहे ना तर डेल यू डेल एल डेल एल हे जर कळालं बाकी आडीपट्टी कळत असेल आता एल चे काय टाकसा म्हणजे डेल यू बाय डेल एम आणि डेल एम बाय डेल एक्स आता काय करतो एम चे काय टाकसा डेल बाय डेल एन आणि डेल एन बाय कळालं का अर्धा मान कळालं आता कोण सांगते तूच नाव काय सांग डेल यू बाय डेल एल डेल बाय डेल काय करतो इथं x असतं तिथं काय टाकायचं सांग डेल यू बाय डेल वाय डेल यू बाय डेल एल डेल एल बाय अर्धा अर्धा किती मार्क झाला एक सांगा बरं डेल यू बाय डेल झेड काय करसाल इथं y असेल ते काढा डेल यू डेल एल डेल एल डेल झेड डेल यू डेल एम डेल एम डेल झेड डेल यू डेल एल डेल एम डेल झेड कळालं का किती मार्क झाले ज्याला कॅल्क्युलेशनच्या पुढे जमत नाही त्याने फॉर्म्युला लिहिली ही स्टेप घ्यायची त्या खालून डायरेक्ट उत्तर द्यायचं किती मार्क कोणी कोणासाठी आणि कधी देणार 100% येणार सीसी मध्ये पण देणार एनसी मध्ये पण देणार तीन नंतर वेगळे देणार कळलं आता फॉर्म्युला बरोबर लिहिता आता तसं जर फॉर्म्युला तुम्हाला स्कीम सांगितली असती तर तुझा स्कॅम झाला होता काय किती अवघड वाटतं फॉर्म्युला पप्पा एक जर ही स्टेप कळली तर आडवं जातात ते उभं पण जातात कळलं का काहीच नाही करायचं या किमती काढायच्या आपल्याला ओके इथे विचार नाही करत ज्या डायरेक्ट एक्सप्रेशन रिप्रेझेंट करायचं याला पण एक्सप्रेशन याला पण एक्सप्रेशन त्याचा एक मार्क असतो त्याचा किती मार्क असते एक मग डेल एल बाय डेल एक्स काढा किती येणार 2x डेल एल बाय डेल y काढा -2y आणि डेल एल बाय डेल z काढायचं z आहे का नाही म्हणजे 0 मग डेल काय डेल m बाय डेल x काढायचं x आहे का रे 0 आणि डेल m बाय डेल y काय येणार 2y आणि डेल m बाय डेल z मायनस नंतर डेल n बाय डेल x काय येणार -2x डेल n बाय डेल y इथे y आहे का रे म्हणजे काय येणार 0 आणि डेल n बाय डेल z z स्क्वेअर काय येणार याचा एक मार्क सुरू करायचा कळलं कळलं का मी दोन्ही करून सांगितलं ज्याला मार्क पडायचे झाले मी ज्याला शॉर्टकट मध्ये निपटायचं ते करू कळलं का सांगा इक्वेशन म्हणून काय येणार डेल यू बाय डेल एक्स प्रॉब्लेमला एल एक्स ची किंमत काय आली एल एक्स ची 2x म्हणजे 2x डेल यू बाय डेल एल एम एक्स ची किंमत काय आली एम एक्स 0 सगळं सोडून द्या 0 एल एक्स ची किंमत काय आली एल एक्स -2x डेल यू बाय डेल एल ओके इक्वेशन 2 चला सांगा डेल यू बाय डेल y डेल यू बाय डेल y एल y ची किंमत काय आली रे -2y -2y
del u बाय del l. my ची किंमत काय आली रे 2y del u बाय del m आणि ly ची किंमत काय आली रे 0 सोडून द्या. del u बाय del z मला सांगा. lz 0 mz -2z del u बाय del m आणि nz ची किंमत काय आली 2z del u बाय dx. del u बाय कळालं का? कळालं का? आता काय करायचं? काय करायचं? ही टर्म घ्यायची कोणती? 1/x del u बाय del x 1/y del u बाय del y 1/z del u बाय किमती काय असतात? तर सॉल्व करून जुळू येणार ना 1/x तेव्हा सांगा del u बाय del x ची किंमत काय आहे? 2x del u बाय -2x del u बाय प्लस 1/y चला सांगा del u बाय del y ची किंमत काय आहे? बोलत चला रे del u बाय del l आणि 2y del u बाय del l प्लस 1/z चला सांगा याची किंमत काय आहे? -2z del u बाय del l हे माहिती ना आणि प्लस 2z del u बाय आता बघा x ने जर आपण मल्टिप्लाय केलं x x काय येईल कॅन्सल उरला काय 2 del u बाय del l -2 del u बाय del l इथं y ने जर मल्टिप्लाय y y कॅन्सल होईल आणि उरला काय -2 del u बाय del l आणि 2 del u बाय इथं जर z ने मल्टिप्लाय केलं z काय होईल कॅन्सल -2 del u बाय del m आणि 2 del u बाय del l इथं आल्यावर विचार करायचा का डायरेक्ट कट मारायचे 1 2 3 4 5 6 उत्तर काय आलं 0 कळलं का चार मार्क तर नाही तर 2 मार्क पडले का एवढं सांगून जर चुकलं तिच्यासाठी व्हिडिओ बनवावा लागेल. आता माझं सबूत आहे तुमच्या मायबापाला सांगायला की काका मॅडम सर काकू जे असेल ते वर्गात शिकवलं काय व्हिडिओ प्रूफ आहे. ओके तुमचे मायबाप मला काही बोलू शकत नाही कळलं का? जरी कोणी बोललं मी काय करायचं. ओके अवघड आहे का? अवघड आहे का? समजलं का? पण या व्हिडिओचा एक ड्रॉबॅक आहे बाई पोरं ऑप्शन नाही पोरं काय म्हणते मास्तर व्हिडिओ बनवला चौथ्या पाचव्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या याच्यावर हिंदूवर मास्तर व्हिडिओ अपलोड करते. काय करायचं लेक्चर जायचं नाही असं नका करू. ओके कळलं का? तर लक्ष द्या इकडं लक्ष द्या इकडं ते मागचं चष्मा आलं काय करायला हा लिहून घ्यायला किती वाजले रे? एक प्रॉब्लेम होतो लास्ट प्रॉब्लेम त्याच टॉपिकचा प्रॉब्लेम चालतंय. u, v and u बरोबर x square plus y square v बरोबर y by x. They show that x del z by del y minus y del z by del x equal to 1 plus v square del z by del. प्रॉब्लेम घेतलेले का? याच्यात क्लू काय? आता बा याच्या आधी दोन प्रॉब्लेम शिकवले नाही त्याला आयदर ऑर मध्ये पडत असते कळलं ना? क्लू हे आहे का? एल एम सारखं दिसते का? म्हणजे ऍडजस्ट कोण करायचं यू आणि व्ही. अरे याच्या आधी लागत असं होतं का दादा? एल एम एन होतं का? तर आपण ऍडजस्ट काय करायचो? एल एम एन आणि इथं ऍडजस्ट काय करायचा? यू आणि
क्लिअर समजलं तुम्हाला? मग दोन साइड येतात हे आणि यू आणि व्ही ऍडजस्ट करायचे. या आरएचएस मध्ये यू आणि व्ही ऑलरेडी ऍडजस्ट केलेला आहे व्ही. मग ही साइड घेसाल का? कोणत्या साइड मध्ये ऍडजस्ट करायचं आपल्याला? एलएचएस मध्ये. म्हणजे डेल झेड बाय डेल वाय मध्ये डेल झेड बाय डेल एक्स मध्ये क्लिअर आहे. कळलं का? डायरेक्ट पहिल्यांदा लिहिसाल तुम्ही डेल झेड बाय डेल वाय. डेल झेड बाय डेल वाय. पहिले स्टेप कशी लिहिसाल? असं आणि हे असं. पहिल्यांदा ऍडजस्ट काय कराल? यू. म्हणजे डेल यू डेल यू. कळलं का? प्लस आता यू चं काय टाकसाल? म्हणजे डेल झेड बाय डेल व्ही आणि डेल व्ही बाय डेल वाय. कळलं का? दुसरी किंमत काय? डेल झेड बाय डेल एक्स. आता काय करतात? इथं वाय आहे इथं काय टाकसाल? मग काय ना डेल झेड बाय डेल यू आणि डेल यू बाय डेल एक्स. डेल झेड बाय डेल व्ही आणि डेल व्ही बाय डेल एक्स. 2 मार्क किंवा 1 मार्क. अर्धा अर्धा मार्क झाला 1 मार्क. तुमचं मी तुम्हाला जमव का नको? कळलं का? कळलं का? हे क्लिअर. हे काय? मग आपण किती कोणाच्या काढायचे हे पहा. कारण तुम्ही एल एम एम म्हणायचे एल ची आणि एल ची एम ची मध्ये लिहिली त्याला मग डिफरन्शिएट करायचं. आता इथे व्हेरिएबल कोण आहे? एक्स वाय. इथे पण व्हेरिएबल कोण आहे? एक्स वाय. वर एक्स आणि वाय ने डिफरन्शिएट करायचं. का? ही किंमत निघाला का? कळलं का? मग चला सांगा. डेल यू बाय डेल एक्स. डेल यू बाय डेल बाय डेल एक्स ऑफ लॉग ऑफ कशी आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. चला सांगा लॉग चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ओके. पुन्हा तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह घेता ना? एक्स नंतर राहिले एक्स स्क्वेअर चं काय ना 2x वाय स्क्वेअर चं 0 म्हणजे येणार तुमचं 2x. सिमिलरली डेल यू बाय डेल वाय काय ना? इथे x आहे इथे टाका y. म्हणजे 2y x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके. दुसरी किंमत कोणाची काढायची आपल्याला? या तुमची प्रश्न कशाने करू शकतो? y आणि दिलेलं आहे ना ठीक आहे. म्हणजे डेल v बाय डेल x म्हणजे डेल बाय डेल x ऑफ y अपॉन x. y अपॉन डिफरन्शिएट कशाने करावी तुम्ही? y करावी म्हणजे y बाहेर काढा. उरलं काय? डेल बाय डेल x ऑफ 1 अपॉन x. आणि 1 अपॉन x चं डेरिव्हेटिव्ह काय असते? मायनस y अपॉन x स्क्वेअर. आणि लास्ट किंमत काढा डेल v बाय डेल y. डेल बाय डेल y ऑफ y अपॉन x. कोण कॉन्स्टंट राहील तर? कॉन्स्टंट कोण राहील? 1 अपॉन x. 1 अपॉन x जर कॉन्स्टंट काढला तर डेल y बाय डेल y ची किंमत काय असते? 1. डेल v बाय डेल y ची किंमत आली 1 बाय x. कोणती साइड घ्यायची? कोणती साइड घ्यायची? LHS. म्हणजे LHS काय? x डेल z बाय डेल y मायनस y डेल z बाय डेल x. म्हणजे x डेल z बाय डेल y ची किंमत ही आहे ना? आहे का? आहे का? म्हणजे डेल z बाय डेल u जशी आहे तसा. आणि याची किंमत दिलेली आहे का? डेल बाय डेल y ची किंमत काढली का आपण? काय काढली? 2y अपॉन x स्क्वेअर प्लस प्लस डेल z बाय डेल v जशी आहे तसा. डेल v बाय डेल y ची किंमत काढली का? 1 बाय x मायनस y ब्रॅकेट. डेल z बाय डेल x ची किंमत ही आहे म्हणजे काय येणार? डेल z बाय डेल u आणि डेल u बाय डेल x ची किंमत काय आली रे? 2x अपॉन x स्क्वेअर प्लस नंतर काय? प्लस डेल z बाय डेल v आणि डेल v बाय डेल x ची किंमत काय आली? डेल v बाय डेल x मायनस y अपॉन x स्क्वेअर. चालते? x ना तो मल्टिप्लाय करा. काय ना? 2xy अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डेल z बाय डेल u. x आणि 1 झाला कॅन्सल. उरलं काय? डेल z बाय डेल v. या मायनस y ना मल्टिप्लाय करा. काय ना? मायनस 2xy x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डेल z बाय डेल u आणि हे मायनस मायनस झालं प्लस y into y झालं y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर डेल z बाय डेल v. आपल्याला गणितात काय पाहिजे? v पाहिजे. याचा अर्थ u कॅन्सल झाला पाहिजे आणि डायरेक्ट कॅन्सल करायचा पाहिजे प्लस आणि मायनस. या दोघांतून पहा इथं डेल z बाय डेल v च्या टर्म किती आहेत? 1. इथं किती आल्या? याच्यातून कॉमन काय घ्यायचा? काहीच समजलं नाही डायरेक्ट उचलायचं किती आहे? कॉमन दिलं होतं इथे ठिकाणी डेल z बाय डेल v कॉमन घेतला आता आपली 1 प्लस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. काही कळलं नाही डायरेक्ट हे लिहायचं. ओके. आता y अपॉन x चा काय पाव? म्हणजे y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर करायचा v स्क्वेअर. नाही समजलं डायरेक्ट हे सुरू करायचं. कळालं का? कळालं?
राहिलेले 5 सेकंद आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कुठेतरी शूट करतो आणि मग दुसऱ्या डिव्हिजन शोधू शकतो. चालते स्टॉप.